HPV वॅक्सिनबद्दल बोलणार आहे मी. सरकारने नुकतंच HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन चालू केलं आहे. HPV वॅक्सिन जे सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी देतात. त्याची जी मेन कॉन्ट्रोवर्सी आहे ना, त्याच्याबद्दल बोलणार आहे मी. शेवटपर्यंत ऐका. काय झालं माहिती आहे का, रिसेंटली बिल गेट्सचं नाव त्या एप्स्टीन फाईल्समध्ये आलं आहे आणि 2009-10 मध्ये ह्या पाथ ट्रायल झाल्या होत्या. PATH पाथ ट्रायल्स आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये. यामध्ये ट्रायबल मुलींना हे गार्डॅसिल 4 वॅक्सिन दिलं होतं. अप्रॉक्सिमेटली 24,000 मुलींना हे वॅक्सिन दिलं होतं. 10 ते 14 वयोगटामधल्या मुली आणि ह्या मुली ट्रायबल भागामधल्या, मार्जिनलाइज्ड कम्युनिटीजमधल्या आणि गव्हर्नमेंट रन हॉस्टेल्समध्ये राहणाऱ्या. आणि मग पुढे 2010 एक बातमी आली की यामधल्या 7 मुली मेल्या आहेत. मग इन्व्हेस्टिगेशन झालं. त्याच्यामध्ये साप चावल्यामुळे, पाण्यामध्ये बुडून 2 मुलींना मलेरिया झाला होता, दोघींना सस्पेक्टेड पेस्टिसाइड पॉइझनिंग आणि एक मुलगी कॉम्प्लिकेशन ऑफ हाय फीवर म्हणजे ताप आल्यामुळे. पण हे वॅक्सिनशी अनरिलेटेड. यातला कोणताही मृत्यू हा बायोलॉजिकली HPV वॅक्सिनसोबत लिंक्ड नव्हता. मेन जो इश्यू होता तो म्हणजे कन्सेंटचा, ज्याच्यावरती हॉस्टेलच्या वॉर्डन्सनी म्हणजे त्याला संमती दिली होती. आणि या प्रोजेक्टला त्यांनी ऑब्झर्वेशनल स्टडी असं म्हटलं होतं. 2013ची पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन हेल्थच्या रिपोर्टनुसार ती एक क्लिनिकल ट्रायल होती. त्यांचं असं म्हणणं होतं की ट्रायबल मुलींना म्हणजे इंडियन्सना गिनीपिग म्हणून वापरलं गेलं, म्हणजे ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाही किंवा इनफ एज्युकेशन नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये आरोप असा होता की पब्लिक हेल्थच्या नावाखाली अमेरिकन कंपन्या स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. पण मित्रांनो, याच्यामध्ये कोणताही मृत्यू हा ह्या वॅक्सिनमुळे डिरेक्टली झालेला नाही आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला आता एक खूप महत्त्वाची दुसरी रिलेटेड गोष्ट सांगणार आहे. बघा, 2009-10 मध्ये ही वॅक्सिन दिली गेली होती आपल्या मुलींना, गार्डॅसिल 4. पण ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने 2007 मध्येच हीच सेम वॅक्सिन गार्डॅसिल 4 त्यांच्या स्कूल्समध्ये लॉन्च केली होती 12 आणि 13 वर्ष वयोगटामधल्या मुलींसाठी. त्यानंतर त्यांनी कॅचअप प्रोग्राम करून 26 वर्ष वयापर्यंतच्या सर्व स्त्रियांना ही वॅक्सिन दिली. 2013 तर त्यांनी मुलांना पण द्यायला चालू केलं ही वॅक्सिन. 2018 त्यांनी गार्डॅसिल 4ला गार्डॅसिल 9 अपग्रेड केलं. दोन्ही गोष्टी कम्पेअर करा. आपल्याकडची कॉन्ट्रोवर्सी आणि घाणेरडं पॉलिटिक्स आणि ऑस्ट्रेलियामधलं इम्युनायझेशन. आजचा रिझल्ट सांगतो. ऑस्ट्रेलिया इज अ गोल्ड स्टँडर्ड. तुम्हाला विश्वास नाही बसत ना, ऑस्ट्रेलियाला जाऊन या तुम्ही. 0 डेथ्स इन अंडर 25 इयर्स. 2021 फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑस्ट्रेलिया रेकॉर्डेड 0 केसेस ऑफ सर्वायकल कॅन्सर इन विमेन अंडर एज ऑफ 25. 25 वर्षाखालील मुलींमध्ये 0 सर्वायकल कॅन्सरच्या केसेस. HPVचा इन्फेक्शन रेट 92% पडला कम्पेअर्ड टू द इयर्स बिफोर द वॅक्सिनेशन. वायपिंग आउट ऑफ जेनेटल वॉर्ट्स. या व्हायरसमुळे होणाऱ्या गुप्त जागेवरच्या जखमा या यंग लोकांमध्ये डिसअपियर झाल्या, कम्प्लिटली गायब. ऑस्ट्रेलिया इज ऑफिशियली ऑन ट्रॅक टू बिकम द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू इलिमिनेट द सर्वायकल कॅन्सर एंटायरली बाय 2035. आपण जर आज वॅक्सिनेशन चालू केलं, मे बी 2065ला आपल्याकडे सुद्धा हा कॅन्सर गायब होऊन जाईल. सत्य जाणून घ्या आणि आपलं डोकं वापरा.